नमस्कार, मी बोलते नंदिनी अंकोलेकर। मी आज तुम्हाला दाखवणार आहे गार्लिक शेजवान फ्राईड राईस। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा ही एक डिश आहे। तर चला बघूया आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते। चायनीज शेजवान फ्राईड राईस करण्यासाठी लागणारं साहित्य हे एक मापाने मी तांदूळ बासमती तांदूळ भिजत घेतलेला आहे। एक मापाने मी बासमती तांदूळ साधारणपणे अर्धा तास भिजत घातला आहे। तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता। अर्धा तास तरी तो पाण्यात भिजवावा, म्हणजे चांगला फडफडीत होतो। आणि बाकीचे साहित्य लागणार आहे त्याला। आता शेजवान फ्राईड राईससाठी तुम्हाला मी तांदूळ दाखवला आहे। आता हा 1 टेबलस्पून मी लसूण क्रश करून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून शिमला मिरची आहे। 2 टेबलस्पून फरसबी घेतलेली आहे। 2 टेबलस्पून गाजर बारीक कापून घेतला आहे। 1 बाउल मी वाटाणा घेतला आहे, फ्रेश वाटाणा आहे। आणि 1 बाउल ओल्या कांद्याची पात घेतली आहे। शेजवान सॉस 1 टीस्पून आणि शेजवान सॉस शेजवान सॉस ना सोया सॉस 1 टीस्पून आणि शेजवान सॉस हा 2 टेबलस्पून आहे। माझा घरी केलेला सॉस होतो। याची पण रेसिपी मी पुढे मागे अपलोड करणार आहे। चवीनुसार मीठ आणि मिरची व्हिनेगर घालून वरती घालायला, त्याच्याप्रमाणे मिरी क्रश करून घ्यायची असते आपण वरतून टाकायला। आणि तेल। आता आपण पहिल्यांदा भात शिजवून घ्यायचा। तो भात शिजवताना आपण साधारणपणे 70% शिजवायचा। तर मी पाणी गरम करायला ठेवलं आणि भात आपण वाळवून घ्यायचा। तर चला आता आपण भात शिजवताना बघूया। पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी हे तुम्ही जास्ती घेतलं तरी हरकत नाही, कारण का आपण वाळवून करायचा असतो भात। त्याच्यामुळे ह्याला माप असं नसतं। जर जास्ती घेतलं तर ते बाहेर वाळवूनच जाणार आहे। तर मी साधारणपणे 3 ते 4 कप मी एका वाटीला घेतलेलं आहे। आता हे पाणी उकळलं आहे। तर ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचा। तांदळाला चांगली उकळी आली की हाताने तांदळाचा दाणा मोडून बघायचा। जरा अर्धा कच्चा असेल तेव्हा आपण हा वाळवायला घ्यायचा। ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते। उकळी आली आहे चांगली भाताला। आता जरा 70% तरी शिजवायचं। तर फ्राईड राईसला ना तयारी करायला जरा वेळ लागतो, कारण भाज्या वगैरे सगळ्या चिराव्या लागतात। तर तुम्ही ते आधी तयारी करून ठेवली तर पटकन होतो। भाताला चांगला फुलून आलाय भात। आता आपण बघूया किती शिजलाय तो। हे बघा 70% जवळ शिजलाय। आता मी गाळून घेते तो भात, तुम्हाला गाळताना पण मी दाखवते। पूर्वतयारी आधी करून ठेवली ना तर फ्राईड राईस करायला वेळ लागत नाही। एखाद्याला आपल्याकडे भात जास्ती शिल्लक राहिला असेल ना, तो सुद्धा भात आपण याच्यासाठी वापरू शकतो। आता मेन फ्राईड राईस तयार करायला घेऊया। चला तर तुम्हाला गॅसकडे परत टाकत ठेवली आहे। त्याच्यात आपण 2 टेबलस्पून तेल टाकूया। तेल चांगलं गरम झालं की मी सुरुवातीला ना थोडासा लसूण टाकणार आहे। आणि तो लसूण कुरकुरीत करणार, म्हणजे भातामध्ये ना लसूण तोंडात आला ना खाताना की खूप सुंदर लागतो। तर तुम्ही पण तसं करून बघा। एक नवीन प्रकार आहे शेजवान फ्राईड राईसला। जनरली शेजवानची चटणी वापरतात आणि शेजवान फ्राईड राईस करतात, पण आपण एक नवीन थोडासा चेंज म्हणून करून बघूया। जर लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण टाकून बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा। आता आपण तेल तापलं की लसूण टाकूया पहिले। 3 लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या होत्या। जरा चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा। आता आपण लाईन सगळ्या भाज्या टाकत जाऊया। पहिले मी फरसबी टाकते, शिमला मिरची टाकते, गाजर टाकते। त्यात मीडियम ठेवला मी। वाटाणा टाकते। सगळ्या भाज्या चांगल्या परतवायच्या। जास्ती शिजवायच्या नाही, अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या।
मीठ टाकताना मात्र या भाताला मीठ शेजवान सॉसमध्ये पण मीठ असतं, सोया सॉसमध्ये पण मीठ असतं किंवा जरा बेताने टाकतात. आता भात खारट होईल. एक वाफ काढते मी, म्हणजे त्या अर्ध्या कच्च्या होतील. टाकण ठेवून एक वाफ काढूया. भाज्या झाल्यात का बघूया. झाल्या भाज्या. आता आपण त्याच्यात भात टाकूया आपला शिजवलेला. हलक्या हाताने जर आपण वर खाली मिक्स करूया, कारण तांदूळ पिकायची भीती असते, त्याच्यामुळे हलक्या हाताने हलवायचा. आता आपण त्याच्यामध्ये सोया सॉस 1 टीस्पून, शेजवान सॉस 2 टीस्पून, थोडंसं मीठ टाकते आणि आता मीठ आपण मिक्स करूया सगळ्यांना. त्यात एकदम बारीक ठेवायचा. आता आपण ओल्या कांद्याची पात टाकूया त्याच्यामध्ये. परत हलक्या हाताने मिक्स करूया. झाला आपला शेजवान फ्राईड राईस. एक डिश केली तरी सुंदर होते. त्याच्याबरोबर एखाद्याला आपल्याला वाटलं तर टोमॅटोचं सूप वगैरे करता येतं, तर तुम्ही करून बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा तुमचा शेजवान फ्राईड राईस कसा झाला. मी तुमच्या कॉमेंटची खूप वाट बघत असते, ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये रिप्लाय देत जा.